2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खाते वाटप जाहीर करतील अशी माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। सरकारचं काम कधी सुरू होणार, खाते वाटपावरून सुप्रिया सुळेंनी हा सवाल केलाय। तर शपथविधी झाल्यावर तास दीड तासामध्ये खाते वाटप जाहीर होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय। खाते वाटपच झालं नाही तर अधिवेशनामध्ये उत्तरं कोण देणार असा सवाल देखील राऊतांनी केला। 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खाते वाटप जाहीर करतील अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी यावर काही सवाल उपस्थित केलेले आहेत। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खाते वाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेला चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, एवढे मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही। आठवडे पूर्ण झाले त्यांना सत्तेमध्ये येऊन, मुख्यमंत्री करायला वेळ, मंत्री करायला वेळ आणि नॉर्मली भारतीय जनता पक्ष नेहमी स्वतःला नवीन जेव्हा पहिल्यांदा 14 मध्ये 18 मध्ये निवडून आले तेव्हा भारतीय जनता पक्ष अभिमानाने म्हणायचा की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स आणि आम्ही लगेच कामाला लागतो। 3 आठवडे झालेत ना, तुम्हाला एवढा मोठा लोकांनी मॅन्डेट विश्वासाच्या नात्याने दिलाय तर ते काम कधी सुरू होणार या अपेक्षेत संपूर्ण महाराष्ट्र आणि मी आहे। बिन खात्याचं सरकार आहे। तब्बल साधारण 1 महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला। बहुमत असलेल्या सरकारनं 40 जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं। खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात दीड तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते। अधिवेशन आहे, प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात। कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची, काय सगळ्या खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत का अधिकाऱ्यांना त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत? एकंदरीत सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्य चालवण्याच्या बाबतीमध्ये गोंधळ दिसतो।